पहिलीच रेड चिंतामणी संघाची खाली गेले. एमटी रेड या ठिकाणी मारली गेले. अमन ज्याने का अतिशय चांगलं काम या अगोदर सामनावीराचा मानकरी ठरला. हो अमन याला मात्र या ठिकाणी टॅकल केला. चला वरदविनायक विरुद्ध विघ्नेश्वर संघ दोन्ही संघांना प्रथम पुकार. दोन्ही संघाने खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे. वरदविनायक संघ विरुद्ध विघ्नेश्वर. चिंतामणी संघ टॅकल करत असताना डिफेन्स अतिशय तगडा दर्शवतोय. रेड मारण्यासाठी आर्यन नवीन जमाचा नवीन टॅलेंटेड खेळाडू या ठिकाणी आपण पाहू शकतो. निखिल सिद्धिविनायक या संघाच्या माध्यमातून चढाईवरती आलाय. पॉइंट तालिका चिंतामणी 1 सिद्धिविनायक 0. मात्र शून्याचा पुढे जातोय का तर या रेड मध्ये सुद्धा एमटी रेड या ठिकाणी बघायला मिळाली. डू ऑर डाय रेड तिसरी रेड या ठिकाणी. या स्पर्धेचा या ठिकाणी आपण पाहतोय की जबरदस्त आक्रमकता देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता मात्र या ठिकाणी सुंदर असं काम सांभाळून हवेमध्ये कॅच केलं होतं आर्यन याला. 1-1 पॉइंट दोघांकडे आता दोन्ही टीम कडे. निखिल अगोदर एक एमटी रेड घेऊन गेला होता. आता मात्र त्याला ब्लॉक केलंय पूर्णपणे सांभाळून. क्या बात आहे. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय आदित्य याला सुद्धा टॅकल केलं गेलं. आता मात्र जशास असं उत्तर दिलं जात आहे. क्या बात आहे. अमन जो की पहिला शिकार झाला होता रेड करण्यासाठी आला होता. आता मात्र 2 पॉइंट घेऊन गेलाय. मागील रेड जी एमटी गेली होती म्हणून तो बाद झाला होता. त्याला चांगल्या डिफेन्सच्या कारणामुळे नक्कीच पकडलं गेलं होतं. त्याची भरपाई त्याने केलेली आहे. आता बघा आपण पाहू शकतो जबरदस्त कामगिरी. सिद्धिविनायक 4 आणि अरे क्या बात आहे 3 सुपर रेड. या आजच्या दिवसातली या खेळाडूने घेतलेली पहिली सुपर रेड असेल. जबरदस्त कामगिरी. बघा एका अंकाने चढाई करण्याचा प्रयत्न एका अंकाने मागे टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ प्रतिस्पर्धी संघाला करतोय. पुन्हा एकदा आर्यन चांगलं काम करतोय. थोड्याशा काही त्रुटी आहेत ज्या कबड्डीमध्ये त्रुटी मानल्या जातात. पाच 4 गुणफलक आपल्याला बघायला मिळतोय. चिंतामणी आणि सिद्धिविनायक क्या बात आहे. ते 5-4 ची हो आता मात्र सुपर रेड करणाऱ्या खेळाडूला पूर्णपणे डू ऑर डाय. क्या बात आहे. क्या बात आहे. डोर डायची रेड आहे त्यामुळे कोणी रिस्क घ्यायला बघत नाहीये.
सिद्धीला आता मात्र बोनस या ठिकाणी मिळाला आहे. पंचांचं थोडं लक्ष असतं आणि आपण पाहू शकतो काय डोर डाय मध्ये पॉइंट घेऊन गेलेला एक मी म्हणेन थोडासा प्लस पॉइंट आहे. आर्यन पुन्हा एकदा रेड वरती आलाय. चढाई चांगल्या पद्धतीने करतो. सध्या तरी आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक संघ चांगलं काम करत असताना सिद्धिविनायक 6 तर चिंतामणी 5 असं गुणफलक. चिंतामणी 5 सिद्धिविनायक 6 गुणफलक आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा बोनस या ठिकाणी मिळाला. कोट चेंज केला जाईल. मध्यंतर झालाय या सामन्याचा. सिद्धिविनायक 7 चिंतामणी 5 मध्यंतर या सामन्याचा. मध्यंतरानंतरची पहिली चढाई करताना अमन मागील सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. आता मात्र आदित्य याने आणि त्यानंतर अजून एका खेळाडूने ते मात्र सुपर रेड 3 अंक घेऊन गेलाय. अमन फ्लिक केला होता, टोन केला होता बॉडीला, त्याचा फायदा त्याला झाला आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो काय जबरदस्त काम झालंय. सिद्धिविनायक संघाच्या अकाउंट मध्ये आता मात्र आपण पाहू शकतो 10 पॉइंट बघायला मिळतात. 10-5 एक बोनस चिंतामणी या टीमच्या खात्यामध्ये. अमन पुन्हा एकदा आलाय. आता मात्र पूर्णपणे हल्ला माजवला या खेम्यामध्ये आणि अमन याला डॅश केलाय. क्या बात आहे. खेळाडूंना विनंती असेल, दोन्ही पंच आहेत. येस पॉइंट मिळालाय तो चिंतामणी या संघाला. 2 सुपर टॅकल ऑन होता. आता मात्र 8 आणि 10 चिंतामणी 8 सिद्धिविनायक 10. सिद्धिविनायक लीड करतोय 2 गुणांनी. निखिल जर्सी नंबर 11 एम्प्टी रेड. शेवटची 5 मिनिट सामना संपण्यासाठी. शेवटची 5 मिनिट. 8-10 असा स्कोर आहे. चिंतामणी 8 सिद्धिविनायक 10. शेवटची 5 मिनिटातला काही सेकंद या ठिकाणी खर्च झालेत. याचा अर्थ 10 रेड आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यातली 1 रेड झाली. निखिल पुन्हा एकदा काय जबरदस्त खेळ या ठिकाणी. थर्ड रेड आवाज आलाय प्रेक्षकांचे सुद्धा या ठिकाणी. आता मात्र 1 पॉइंट मिळाला चिंतामणी संघाला. चिंतामणी संघाचे पॉइंट वाढलेत, झालेत 9 आणि आता मात्र बॅक टू बॅक सिद्धिविनायक संघाचे सुद्धा 200 रुपये या रेड साठी, या पॉइंट साठी 200 रुपये रेणुका ताईंच्या माध्यमातून. आणि
2 पॉइंट घेऊन गेलाय. प्लस 200 रुपये त्याच्या अकाउंट मध्ये जातील मॅच संपल्याच्या नंतर. आता पुन्हा एकदा समीकरण बदललं. असं वाटलं होतं एका अंकाचा फरक आहे, मात्र बघा कबड्डी ही एका सेकंद मध्ये मॅच भरवते. 9-12 आता 3 अंकाचा फरक आलाय. क्या बात आहे सिद्धिविनायक, चांगला खेळ. शेवटची मला वाटते 3 मिनिटं, शेवटची 3 मिनिटं या ठिकाणी बाकी असा इशारा झालाय आणि या ठिकाणी आर्यन आणि त्याच्या संघाला 1 पॉइंट मिळालाय. अकरा 12 आणि 11-13. बघा पुन्हा एकदा दर्शवलं गेलंय की विपुलजी मामुनकर यांचा काटेकोर लक्ष स्पर्धेवरची ऑनलाईनच्या माध्यमातून आहेत आणि प्रत्येक क्षणोक्षणी या स्पर्धेच्या ज्या त्रुटी आहेत त्या या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न, त्या सूचना देताना आपण पाहतोय. धन्यवाद, धन्यवाद सागर सर. चला वरद विनायक संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ, दोन्ही संघांना अंतिम आणि शेवटचा पुकार. वरद विनायक संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ. बघा जास्त फरक नाहीये, 2चा फक्त फरक आहे. मॅच मध्ये रंगत आहे, लक्षात घ्या. क्या बात आहे. 1-2 फरकाचा 2 पॉइंटचा जो फरक आहे तो कव्हर केला जाईल की मग हाच फरक या ठिकाणी पुढे मेंटेन केला जाईल. इथे सिद्धिविनायक आणि चिंतामणी, सिद्धिविनायक लीड करताना चिंतामणी थोडासा मागे पडलाय. 100 रुपये या टॅकल साठी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो, लक्षात असू द्या 100 रुपये 300 रुपये खर्च झाले सध्या तरी रेणुकाताईंचे. टाइम व्यतीत केला जातोय, वेळ व्यतीत केला जातोय. 11-14चा फरक आहे. आता मात्र फरक थोडासा वाढलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मात्र थर्ड रेड. तीन पॉइंट या ठिकाणी मिळाले. सॉरी, मॅच ओव्हर. 17-11, 6 गुणांच्या फरकाने संघ जिंकला तो म्हणजे सिद्धिविनायक हा संघ.